जय श्रीराम. 23 ऑगस्ट 2026 रविवार रोजी मी हा व्हिडिओ सकाळी करतो आहे. एकादशी निर्णयाबाबतीत संभ्रम खूप आहेत. खरं पाहायला गेलं तर काल रात्री सरासरी म्हणजे आज पहाटे 2 उद्या आज रात्रीच्या उद्या सकाळच्या उजेडत्या 3, 3:30 का 4 वाजेपर्यंत एकादशीचा काळ आहे. सूर्योदयाच्या वेळेला एकादशी नाही, द्वादशी आहे. परंतु काही सिद्धांत असे असतात की द्वादशीला सूर्योदयाची वेळ तुमच्या शहरात कुठली आहे त्यानुसार भागवत वैष्णव संप्रदायाची एकादशी जी आहे ती ठरते. खरं आता शैव वैष्णववाद हा काही हजारो वर्षांचा आहे. त्यात वैयक्तिक मला खूप त्यात चीड आहे किंवा राग आहे, तथ्य नाही त्याच्यामध्ये. स्मार्त जी कायम दशमीला संयुक्तिक एकादशी तीच खरी एकादशी. परंतु भागवत संप्रदाय महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायामुळं 2 एकादशा होतात बऱ्याच वेळेला, आणि मग ती लोक वैष्णव लोक जे आहेत ती दुसरी एकादशी करतात. मी स्वतः माझा आजोळ माझी इकडची आजी ही वारकरी संप्रदायाशी निगडीत असल्यामुळं आणि पहिल्यापासून पद्धत असल्यामुळे दुसरी एकादशीच करतो. पण वैयक्तिक खरंच हा मान निर्णय पटत नाही. पण एवढंच मी सांगतो, स्मार्त एकादशी शैव एकादशी 23 तारखेला करावी, वैष्णवांनी 24 तारखेला करावी. 24 तारखेची वैष्णवांची भागवत एकादशी मला पटत नाही आहे. उद्या तेवढ्यासाठी मी सकाळी सूर्योदयाचा काळ तपासणार आहे. 6:21च्या नंतर तर सूर्योदयाचा काळ असेल त्यांनी आजच एकादशी भागवत पण करावी. 6:21च्या पूर्वी ज्यांच्याकडे सूर्योदय होईल त्यांनी उद्या करावी, म्हणजे 24 तारखेला करावी. हा निर्णय आहे. ठीक आहे, द्वादशीला सूर्योदयाचं प्रमाण हा निर्णय आहे. पण मी उद्या सकाळी आवर्जून सूर्योदय तपासणार आहे. हा व्हिडिओ एवढ्यासाठीच केलेला आहे की म्हणजे मी खूप धर्मवादी माणूस आहे. मी कायम सांगतो की धर्माला गेला आणि किंवा काही जे आत्ता अगदी बेसिक ह्याला धरून विषय नाही येतो, पण धर्मांतरं घडतात, लोक आपला धर्म सोडून जातात, त्याला ह्याच काही गोष्टी अशा कारणीभूत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे का काय मला असं वाटते की कसं करायचं सामान्य माणसाने. म्हणजे आपण व्हॉट्सअपवर सोशल मीडियावरती पाहत होतो की कुंकू लावणारी बाई आरशात दाखवली ती धर्म पाळते. स्लम एखाद्या रस्त्याच्या कडेला झोपडी बांधणारा माणूस पण आवर्जून गुढी उभारतो. हा धर्म आहे माझा. त्यामुळे या बारीक गोष्टी ज्या आहेत ना शैव वैष्णव या न पटणार आहेत मला, आणि भागवत धर्माने पण यात पुढाकार घ्यावा. माझं म्हणणं असं होतं की उद्या द्वादशी पहाटे 4 नंतर क्लिअर कट लागलेली आहे. त्यामुळे सूर्योदयामध्ये द्वादशी आहे का एकादशी या निर्णयात या वेळात न जाता सामान्य माणसाला कळेल अशी आजची एकादशी भागवत आणि शैव म्हणजे शैव आणि वैष्णव या दोघांनी करावी. हा साधा सोपा गणित होतो, पण लोक काय निर्णयाचे काही असतात आणि त्या निर्णयाला चुकीचं नाही. द्वादशी सूर्योदयाच्या काळामध्ये मोजून हा निर्णय आहे, पण मग त्याच्यामुळे लोक दूर जात आहेत. हा सर्वांनी विचार करावा. निर्णय माझा सांगतो, शैव एकादशी स्मार्त करणाऱ्यांनी 23 तारखेला करावी, वैष्णवांनी 24 तारखेला करावी. पण मी पडताळा करणार आहे उद्याचा सूर्योदय नक्की पुण्यात माझ्या कधी होतो. आता सामान्य लोकांना काय माहिती हो की सोलापूर पुण्यामध्ये 8 मिनिटाचं अंतर आहे, पुणे मुंबईमध्ये 5-7 मिनिटाचं अंतर आहे. हे काय माहिती? हे निर्णय त्यांच्यापर्यंत आहेत का? माझा वारकरी, माझा भोळ्याभाव आणि विठ्ठलाची सेवा करणाऱ्याला या गोष्टींचं काय महत्त्व आहे हे समजून घ्या. त्यामुळं हा निर्णय जो आहे तो निर्णय तुम्हाला मी सांगितला आहे. पण तुम्ही पण नक्कीच परीक्षा म्हणून, पडताळणी म्हणून उद्याचा सूर्योदय नक्की लवकर उठून पहा की नक्की तो 6, 20, 21, 17, 18, 19 कधी होतो आहे. सूर्य अगदी उगवतो त्यावेळेला ती वेळ मार्क करा. जय श्रीराम.